मधून गोरसे बी संघ पहिल्या फेरीमध्येच बाद होताना आपल्याला दिसलेले आहे. जर गोरसे बी संघ अंतिम फायनल मॅच पर्यंत जर पोहोचली तर प्रेक्षकांची गर्दी आणखीन तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळाली असती. दोन्ही ओपनिंग बॅटर आलेले आहेत. दोन्ही सुद्धा हार्ड हिटर बॅटर आहेत, पॉवर हिटर बॅटर आहेत. तन्मय पाटील अँड निशांक पाटील हे जोडी मैदानामध्ये लेफ्ट हँडर अँड राईट हँडर हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. टीआर स्पोर्ट नागरी टीम कडून दोन्ही टीम मजबूत आहेत. दोन्ही टीम मध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. तर नक्कीच हा सामना एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये बघूया कमीत कमी 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. पहिला विचार असेल 55-60 पर्यंत. बघूया गेम प्लॅनिंग ए नुसार किती धावपर्यंत जातील टीआर स्पोर्ट नागली टीम. लेफ्ट हँडर बॅटर हवेची साथ नक्कीच लेफ्ट हँडरला भरपूर आहे. स्ट्रेट ड्राईव्ह जर खेळता तर नक्कीच हवेची साथ आहे. तर हवा जर आपण बघितली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसते आपल्याला. आणि विकेट जर आपण बघितली तर पूर्व आणि पश्चिम आहे. बॉलिंग ट्रॅकवर अतुल ठाकरे नामांकित क्रिकेटर म्हटला जातोय. कॉमन क्रिकेट मधला एक हिरा म्हटला जातोय. एकमेव असा खेळाडू आहे ज्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. बेस्ट बॅटर ठरला होता या सीझन मधला केपीएल मध्ये. आणि यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल घेऊन जाईल लेफ्ट हॅमर वर्सेस लेफ्ट हँडर. पहिला बॉल. ऑल द बेस्ट. रनअप मध्ये थोडासा मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल गोलंदाज अतुल ठाकरे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेट आहे. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ. 2 अँगल मध्ये ही स्पर्धा दाखवली जाते प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर अतुल. पहिलाच बॉल सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स जाईल वैभवच्या डोक्यावरून. सरळ 4 रनसाठी चौकार. निशांक पाटीलच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. आणि चौकाराने आपला आणि टीमचं खातं ओपन करतोय निशांक पाटील. परवाच्या दिवशी ज्या उपसरपंच चषक पाय या ठिकाणी समोरची यजमान टीम होती. अंतिम बॉलवर षटकाराची आवश्यकता होती. गोल्डन षटकार ठोकला होता. पुढचा जो फटका ज्याचा व्हिडिओ आपण भरपूर जणांनी पाहिला असेल इंस्टाग्राम असो किंवा व्हॉट्सअपवर असो. प्रत्येकाच्या स्टेटसला तो व्हिडिओ आपण पाहिला असेल. तोच फलंदाज या मॅच मध्ये सुद्धा तीच सुरुवात केलेली आहे. पुन्हा हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. वैभव धूम बॉल खाली येतोय. कोणती चुकी नाही. चांगला कॅच बिडॉनच्या दिशेने. विकेट जाईल निशांक पाटील याची. दुसऱ्याच बॉलवर बदला घेतलाय आणि विकेट मिळवले निशांक पाटील याची अतुल ठाकरेने. फलंदाज बाद. क्रमांक 3 वर येतोय वैभव पाटील. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. या सीझन मध्ये हा सुद्धा अगदी टच मध्ये आहे. चांगल्या लय मध्ये बॅटिंग करताना दिसलाय वैभव पाटील. दुसराच बॉल होता. पहिल्या बॉलवर एक मोठा फटका आला होता. मात्र हा बॉल थोडासा लेंथ बॉल होता. त्या बॉलवर सुद्धा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. भरपूर उंच बॉल गेला होता. भरपूर वेळ मिळाला कॅचला जज करण्यासाठी. वैभव धूमने चांगलं संतुलन बनवलं शरीराचं. चांगला कॅच कॅरी केला आणि अशा प्रकारे विकेट मिळवलेली आहे ती निशांक पाटील याची. वैभव पाटील स्ट्राइक एंडवर. पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अतुल. क्रॉस पेटेड शॉट घेण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. आडव्या बॅटने खेळायचं होतं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. स्विंग अँड मिस. लॉंग ऑन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. त्यानंतर एक फिल्डर डीप मिड विकेटला आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर अगदी सावळीमध्ये उभा आहे.
पण आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अतुल लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. फुल टॉस बॉल फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये फिल्डर आहे. प्रोटेक्शन होतं डीप मिड विकेटच्या दिशेने. चांगला थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त एकच रन मिळेल आणि या एक रनने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 5 रन. पहिल्या बॉलवर चौकार आला होता त्यानंतर कमबॅक अतिशय चांगला आहे अतुल ठाकरे याचं. मागील 3 बॉल मध्ये फक्त एक धाव खर्च करतोय. एक विकेट सुद्धा मिळवलेली आहे निशांक पाटील याची. अतुल ठाकरेने पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. ओ स्ट्राईक जशी मिळाली तसं पहिल्याच बॉलवर षटकाराने आपलं खातं ओपन केलंय फलंदाज तन्मय पाटीलने. सिक्सर. होता एफर्टलेस शॉट पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. बॉलला 6 रनसाठी षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 11 वर. एक बॉल शेष असेल. 4 षटकाचा हा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर अतुल ठाकरे. अंतिम बॉल शेष. अंतिम बॉलला सुद्धा फेस करेल तन्मय पाटील. आणखीन एक चांगला फटका आहे गॅप मध्ये. ओहो नाही फिल्डर होता मिड ऑफला धनराज सावंत. चांगला कॅच. विकेट जाईल फलंदाज होईल बाद. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर TR नागले टीम 11 वर 2 विकेट. समाप्ती पण बघितलं तर निशांक पाटीलने चौकार मारला. दुसऱ्या बॉलवर त्याला बाद केलं अतुलने. त्यानंतर वैभवाला स्ट्राईक रोटेट करून ज्यावेळी स्ट्राईक मिळाली तन्मयकडे आणि तन्मयने सुद्धा षटकार ठोकला मात्र दुसऱ्याच बॉलवर तन्मयला सुद्धा बाद केल्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे अतुल ठाकरे यांनी. काय जबरदस्त कॅच घेतला. थोडीशी जंप आली होती. मिड ऑफच्या दिशेने उभा होता. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न मात्र मिड ऑफच्या फिल्डरला बीट करू शकला नव्हता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र हा कॅच अतिशय चांगला कॅच. या स्पर्धेमध्ये संजय ठाकरे यांनी उत्कृष्ट कॅच स्लिप मध्ये घेतलेला आहे आतापर्यंत. या 3 दिवसामध्ये आपण बघितलं तर वैभव धूम येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल ओव्हर द विकेट. ऑफस्टम्पच्या जास्त थोडासा बाहेर जातोय हा बॉल. कटर टाकला होता. व्हाईटचा इशारा पंचांचा. वैभव धूम बॉलिंग ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल लेग कटर टाकला मात्र जास्त बाहेर आणि त्यामुळे हा व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल धावपलकावर 12 रन्स. अतिशय जबरदस्त हुकचा फटका. फिल्डर आहे लॉंग लेगच्या दिशेने. चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 13 रन्स. यश पाटील स्ट्राईक एंडवर आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज नावावर उपास आलेला आहे. कॉमन क्रिकेटमध्ये आज फलंदाजीसाठी आलेला आहे. जास्त फलंदाजीसाठी येत नसतो तेवढी वेळ मिळत नाहीये किंवा चांगली फलंदाजी त्यांच्या टीम मध्ये आहे. फुलचा फटका आहे. पॉवरफुल शॉट गॅप मध्ये सुद्धा. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. डीप मिड विकेट ची एरिया क्लिअर होतोय आणि हा येतोय चौकार.
चौकारांनी आपलं खातं खोललं होतं, तन्मय पाटीलने षटकारांनी खातं खोललं होतं आणि आता आपण बघतोय यश पाटीलने सुद्धा चौकारांनी आपलं खातं ओपन केलेलं आहे. पहिल्याच बॉलवर चौकारांनी खातं ओपन केले. टीमचं टोटल पाठवलेलं आहे स्कोरबोर्डवर 17 रन. चांगला पुलचा फटका. यश पाटीलच्या बॅट मधून एक ताकदवर शॉट होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता, मोहर लागली होती चौकाराची. हो, खोलवट टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली येऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र आता पण जर बघितलं प्रॅक्टिस मध्ये दाखवतोय की हा हेलिकॉप्टर शॉट खेळायला पाहिजे होता. तर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातोय. येतो डॉट बॉल. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज वैभव धूम. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फुलेचा बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. ओ, दोनचा कॉल. ओ, डिरेक्ट हिट. जबरदस्त थ्रो केला होता धनराज सावंत आणि अशा प्रकारे विकेट जाते. फलंदाज वैभव पाटील इज आउट. आला होता धनराज सावंत. चांगली फिल्डिंग केली आहे. आपण बघितलं तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने कुठलाही फिल्डर कव्हर साठी नव्हता, गोलंदाज साठी नव्हता. मात्र डिरेक्ट हिट केला आणि विकेट मिळवले रनआउट रुपयाने. हर्ष पाटील सध्या नवीन बॅटर बॅटिंग साठी येतोय. या दोन बॅटरला आता मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल आपल्या टीम साठी. स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 18 रन्स. गडी बाद झाले ते 3. यावेळेला चांगला बॉल टाकतोय गोलंदाज. व्हेरिएशन अतिशय चांगले आहे गोलंदाजीमध्ये वैभव धूम. याच्या प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्यामध्ये अतिशय माहीर म्हटला जातोय. विविधतेने नटलेली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. हो, पुन्हा एकदा जोरदार अपील. मात्र पंच सहमत नाहीयेत. कारण इम्पॅक्ट जर आपण बघितलं थोडंसं बाहेर असावा. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीआर स्पोर्ट नागली टीमचा स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 18 वर 3 विकेट. योगेश परब येतोय बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती, 1 विकेट मिळवला होता. मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिला होता. बॅटिंग सुद्धा चांगली केली होती योगेश बरपने. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॉल बॅक ड्राईव्ह फॉल मध्ये फिल्डिंग करण्यासाठी चुकला. डिरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न आहे. आणखीन धावा मिळतील ओ थ्रूच्या रुपयाने. आणि ज्या ठिकाणी एकही धाव व्हायला पाहिजे नव्हती त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 20 रन. आणि या 2 रनने ऑफ द मार्क होतोय हर्ष पाटील. यश खेळतोय वैयक्तिक 5 वर आणि आताच 2 रनने हर्षने खातं खोलले आहे. 4 षटकाचा सामना. कमीत कमी 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. ते टोटल दिसत नाही सध्या तरी. आपण बघतोय स्कोरबोर्डवर महत्वाचे जे टॉप ऑर्डरचे फलंदाज होते ते बाद झालेले आहेत. पुल करायचं होतं. खाली राहिला हा बॉल. गती सुद्धा चांगली होती. लेन बॉल टप्पा पडल्यानंतर सिरल निघून गेलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निशांक पाटील, तन्मय पाटील, वैभव पाटील हे टॉप ऑर्डरचे बॅटर बघितलं आपण तंबूमध्ये पोहोचलेले आहेत. टीआर स्पोर्ट नागले टीमचे मिडल ऑर्डरचे जे बॅटर आहेत यांच्या आता जिम्मेदारी आहे हा स्कोर 40 पेक्षा जास्त नेण्याचा. ऑफसाईडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मात्र आहे किरण धूम. चांगली फिल्डिंग. 1च रन फक्त मिळेल. थ्रो सुद्धा आपण बघितला एक्युरेट केला होता विकेट किपरच्या हातामध्ये. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 21 वर. 3रं षटक प्रगतीपथावर आहे.
थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर योगेश बरफ, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. लॉंगांच्या दिशेने मिस फिल्डिंग, बॉल निघून जाईल लॉंगांच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 25 रन. थोडीशी नजर चुकली होती फिल्डरची आणि बॉल सरळ निघून गेला बाउंडच्या बाहेर. आणि आपण ज्यावेळेस हायवेला जात असतो त्यावर एक सूचना लिहिलेली असते, नजर चुकी तर दुर्घटना घटी. आणि तेच झालं या मागच्या बॉलवर. चांगला फटका, हा गॅप मध्ये सुद्धा आहे. 1 बाउंड जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय. फोर्सिंग शॉट होता, ताकद चांगली लावली ती या फटक्यामध्ये. लॉंग अप थोडस वाईडिश एक्स्ट्रा कव्हर होता आणि त्याच्यामधून हा फटका. पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राईव्ह आहे. बॉल येतोय वाईडिश स्पीड विकेटच्या दिशेने. एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. आणि एक परत समाधान, दुसऱ्यासाठी हुलकावणी दिली जाते. मात्र फिल्डिंग चांगली, चांगला थ्रो ओव्हर होईल. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे टीआर स्पोर्ट नागले टीमची 30 वर 3 विकेट. अंतिम 1 षटक शेष आहे. आणि बघूया आवाज आलेला आहे सपोर्टर्स आपण बघतो यांच्याकडून की 15 अंतिम ओव्हर मध्ये यायलाच पाहिजे. 15 जर आल्या तर एक चांगलं टोटल असेल, कारण बॉलिंग लाईनअप चांगली आहे आणि ही मॅच पाहण्यास सुद्धा भरपूर मजा येईल. आय थिंक अंकित त्या ठिकाणी बसलेला आहे. केसीचे जे सचिव आहेत टीआर स्पोर्ट नागले, ज्यांचं आपण आयोजन बघितलं टीआर ट्रॉफी, ज्यामध्ये भरपूर मेहनत त्यांनी घेतली होती आणि एक सक्सेसफुल स्पर्धा, ज्या स्पर्धेची भरपूर चर्चा राहिली. अंतिम षटक शेष आहे. थोडस ड्रिंक्स मैदानामध्ये भरपूर ऊन उष्मा जास्त आहे, त्यामुळे वेळोवेळी पाण्याची व्यवस्था केली जाते मैदानामध्ये. स्वप्नील पाटील आला होता पाणी घेऊन. मात्र इम्प्रेस एक टीमने भरपूर केलं टीआर ट्रॉफी मध्ये आपण बघितलं तर ते होतं संजय 11 नागले टीमने. ती टीम केसीए मध्ये सुद्धा खेळण्यासाठी जास्त दिसत नाही त्यातले खेळाडू. त्या टीमने जबरदस्त प्रदर्शन केलं आणि सेमीफायनल पर्यंत बाजी त्यांनी मारली होती. 3रा क्रमांक पटकावला होता संजय 11 नागले टीमने. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर किरण धूम. हा सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. यश पाटील स्ट्राइक एंडवर चांगली बॅटिंग आतापर्यंत यशच्या बॅट मधून वैयक्तिक 14 वर बॅटिंग करतो यश. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. वाडिश लॉंगनला फिल्डर येतो समोर, चांगला कॅच, विकेट जाईल. वैभवने हा कॅच संपादन केला. अशा प्रकारे ही विकेट जाते, फलंदाज होतोय बाद. हे दोन्ही बंधू ज्यांनी आपल्या टीम साठी चांगली कामगिरी केलेली असेल आहे आतापर्यंत, विथ द बॅट असो विथ द बॉल असो, दोन्ही वेळेस चांगली चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग केलेली आहे दोन्ही बंधूंनी. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे, कॅप मध्ये सुद्धा आहे आणि काय जबरदस्त फिल्डिंग, जंप मारून बॉल अडवला जातोय डीप मिड विकेटला. जबरदस्त एफर्ट, तिथला फिल्डर आपण बघितलं त्या ठिकाणी फिल्डिंग करत होता निलेश परेड. चांगली फिल्डिंग निलेशची आपल्या टीम साठी 2 धावा अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय.
निलेश परेड. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 32 रन 4 बॉल शेष. या इनिंग मधले टॉप ऑर्डरचे बॅटर जास्त टिकले नाहीये, त्यामुळे मिडल ऑर्डरचे जे बॅटर आहेत त्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे धावसंख्या वाढवण्याची. हो पुल करायचं होतं, खाली राहिला हा बॉल, जाईल हा डॉट बॉल. तिसरा बॉल डॉट जातोय. आतापर्यंत 2च धावा पहिल्या 3 बॉल मध्ये देताना दिसतोय किरण धूम. चांगली बॉलिंग. विकेट ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी थोडस प्रेशर मध्ये आली टीआर स्पोर्ट नागले टीम. डॉट बॉल सुद्धा आपण पाहिले तर जास्त दिसले आपल्याला या इनिंग मध्ये. आणि एकंदरीत डॉट बॉलचा विचार आपण केला तर आमचे 6 डॉट बॉल आणि विकेट सुद्धा आहेत. तर एकूण विकेट पकडून डॉट बॉलचा विचार आपण केला तर जवळजवळ 9 डॉट बॉल्स. चांगला हुकचा फटका, इम्प्रोव्हायझिंग हुक शॉट, लॉंग लेगच्या दिशेने बॉलला पाठवलाय. 4 रनसाठी चौकार. रन चांगला फटका, फलंदाज नील पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. नील जाऊन पोहोचतोय 6 वर आणि टीमचं टोटल आहे 36. 3 चेंडूचा सामना केलाय नील पाटीलने. अंतिम 2 बॉल शेष असतील. एखादा मोठा फटका आला 2 बॉल मध्ये तर 40च्या वरती धावा येतील आणि 40च्या वरती आले तर नक्कीच ऍडव्हान्टेज मिळेल गोलंदाजांना दुसऱ्या इनिंग मध्ये. पुढे आला आणखीन एक चांगला फटका, वॉट एक शॉट, फ्लॅट केला होता. काय जबरदस्त बॉलला घेतलाय नील पाटीलने. अप्रतिम शॉट नीलच्या बॅट मधून येतो हा दंड. बॅटिंग करतो नील. हो हा बॉल येतोय डॉट आणि अशा प्रकारे ओव्हरची होईल समाप्ती. आणि अंतिम बॉल डॉट जातोय. अशा प्रकारे धावसंख्या आहे धाव फलकावर 42 रन आणि 43 रनचं एक चांगला टार्गेट ठेवलेला आहे ते टीआर स्पोर्ट नागले टीमने गजानन स्फूर्ती सावंतवाडा टीम समोर. न्यू स्टार कॉमन टीम आपण रेडी राहायचंय. यानंतरचा सामना न्यू स्टार कॉमन वर्सेस या मॅच मधून विनर टीम असा होणार आहे. दिवसामधून एक क्वार्टर फायनल, त्यानंतर एक सेमीफायनल आणि फायनल असे 3 मॅच बाकी असतील. 3 मॅच याच्यानंतर सुद्धा अद्याप बाकी असतील. त्यामुळे वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे प्लीज. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये 42 ही धावसंख्या, एक चांगली धावसंख्या मानू शकू आपण. मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुमची गोलंदाजी चांगली झाली तर समोरच्या टीमवर एक चांगला प्रेशर आणू शकाल. मात्र समोरची टीम सुद्धा कमी नाहीये. समोरच्या टीम मध्ये जर बघितलं तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, ज्यामध्ये अतुल ठाकरे, वैभव धूम, योगेश बरफ, त्यानंतर धनराज सावंत,
सारखे चांगले खेळाडू आहेत, तर नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही अंपायर जाताना दिसतात. जितू माळी अँड ललित भवर यांचं जबरदस्त हे आयोजन आपण बघतोय. एसबी स्पोर्ट बीबी पाडा आयोजित ही एसबी ट्रॉफी 2026 एक जबरदस्त आयोजन. 3 दिवसाची ही स्पर्धा, ज्यामध्ये पहिल्या दिवशी आपण ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे संघ पाहिले, ज्यामधून यजमान टीम टायगर स्पोर्ट बीबी पाडा टीम ज्यांनी बाजी मारली आणि एक ट्रॉफी आपल्या घरीच ठेवलेली आहे असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर सदानस्पती कामन टीम जी क्वालिफाय झाले सुपर 3 साठी. आणि आजच्या दिवसामधून बघूया कोणती टीम जाईल. न्यू स्टार कामन, टीआर स्पोर्ट नागले की गजाननस्पती सावंतपाडा, या 3 टीम पैकी एक टीमची क्वालिफाय होईल सुपर 3 साठी. आणि एक ट्रॉफी, या चमकदार ज्या ट्रॉफीज आपल्याला दिसतात, या चमकदार ट्रॉफी मधून एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आजच्या दिवसामधून तुम्हाला बाहेर निघावं लागेल. तन्मय पाटील बॉलिंग ट्रॅक वर येतोय. पहिला बॉलर, सुरुवात कशी होईल तन्मय पाटील याची गोलंदाजी मध्ये हे आपल्याला बघायचं आहे. स्ट्राईक एंड वर आहे फलंदाज धनराज सावंत. नॉन स्ट्राईक एंडला अतुल ठाकरे आहे. धनराज सावंत मागच्या मॅच मध्ये सिल्वर डक वर पास झाला होता, तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल धनराज सावंत याला. पहिला बॉल घेऊन जाईल तन्मय पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल, पहिलाच बॉल, इम्प्रोव्हायझेशन शॉट फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी अडवू शकणार नाही. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन चढी चौकार. चांगला फटका, अगदी सफल झाला होता. इम्प्रोव्हायझेशन शॉट केला होता धनराज सावंत. ओहो, फ्लॅशी स्क्वेअर कट, पॉइंटच्या दिशेने हा बॉल जातोय आणि त्या ठिकाणी बॉल थोडासा अडला जाईल. 2 रन काढले. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये, तोपर्यंत 3 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. आणि या 3 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन. झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत थोडीशी शोभा वाढवण्यासाठी, तर मला वाटते काही आवश्यकता नाहीये त्या झाडांची. ती झाडं सावली देत नाही ना कुठल्या प्रकारचं फल फ्रूट सुद्धा देत नाहीयेत. ग्राउंड मध्ये फुकटचा अडथळा. सावली असती तर ठीक आहे, जांभळीचं झाड त्याच्यामध्ये सावली आहे त्यामुळे फायदा मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वर पुन्हा एकदा सजवईल तन्मय पाटील. राऊंड विकेटनी मारा. ओहो, चांगला बॉल, अपील होते कॉटब्यांची, जोरदार अपील आहे. 11च्या 11 खेळाडू आणि सपोर्टर सुद्धा अपील करत होते, मात्र पंचावन्न कुठल्या प्रकारचा प्रभाव नाहीये या अपीलचा. चांगलं प्रेशर या ठिकाणी बनवलंय बॅटरवर. अपील महत्वाची आहे आणि ती अपील केली होती, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. अप्परकटच्या अंदाजमध्ये खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, कॅच, विकेट जाईल. चांगला कॅच घेतला यज्ञेश पाटीलने आणि विकेट मिळते. अतुल ठाकरेची एक मोठी विकेट मिळालेली आहे. टीआर स्पोर्ट नागले टीमला. अतुल ठाकरे इज आउट. वैभव धूम, अतुलची विकेट गेल्यानंतर हे टॉप ऑर्डरचे बॅटर अतिशय चांगले बॅटर आहेत, मात्र आजच्या दिवसामध्ये बघितलं तर
अतुल ठाकरे तेवढी चांगली बॅटिंग करू शकला नाही ज्या बॅटिंगसाठी तो मानला जातोय. अगदी टिकून बॅटिंग करतो अतुल. मात्र ह्या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत फक्त 5च धावा करू शकलेला आहे. या मॅच मध्ये शून्यावर बाद झाला. मागच्या मॅच मध्ये 5 धावा केल्या होत्या अतुल ठाकरे यांनी. ओव्हर द विकेटनी पुन्हा एकदा ओ खोलबट टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली घेऊन हा हातातून बॉल निसटतोय. यश होता कर पॉइंटच्या दिशेने कवचच्या दिशेने तो चांगला बॉलला स्टॉप करतोय. 1 रन मिळते. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 8 रन 8 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाची विकेट मिळालेली आहे. मात्र स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आतापर्यंत बघितलं आपण तर धनराज आहे, त्यानंतर वैभव आहे, किरण सारखा फलंदाज आहे, त्यानंतर हो चांगला बॉल खाली राहिला. पूल खरंच होता चुकतो फलंदाज. हा येतो डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. चांगलं षटक सक्सेसफुल षटक टाकलं. पहिल्या बॉलवर चौकार आला मात्र त्यानंतर प्रेशर घेतलं नाही. चांगलं कमबॅक केलं आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. 1 विकेट सुद्धा मिळवलाय तो तन्मय पाटीलने. 1 ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गजानन सावंतवाडा टीमची 8 वर 1 विकेट. ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटला जातोय. यश पाटील याला विकेट टेकर गोलंदाज म्हटला जातोय. स्पोर्ट नागली टीमचा केपीएल मध्ये सर्वात जास्त विकेट याच्या नावावर होते. मात्र त्याची संघ जो होता क्वालिफाय झाला नव्हता सुपर 4 मध्ये. यश पाटीलने धावा सुद्धा चांगल्या बनवल्यात. या मॅच मध्ये 14 धावा 9 बॉलचा त्यांनी सामना केला होता आणि बॉलिंग ट्रॅकवर सुद्धा आलेला आहे. आज नीलने सुद्धा चांगली बॅटिंग केली. दोन्ही बंधूंनी जी बॅटिंग केली ना त्यामुळे स्पोर्ट नागली टीमचा स्कोर 40 पेक्षा जास्त गेलेला आहे. तो फटका आपण बघितला. डान्सिंग डाऊन द विकेट आला होता. पुढे आला होता. षटकार पाहिला आपण नीलच्या बॅट मधून. खरोखरच अप्रतिम शॉट खेळला होता नील याने. सचिन दिसतो आपल्याला स्पीपरच्या दिशेने. त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने दिसतो निशांक. त्यानंतर लॉंग ऑन लाईक फिल्डर दिसतोय आपल्याला. डीप मिड विकेटला आहे मोनिश. त्यानंतर एक डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर सुद्धा दिसतोय. आणखीन एक डीप बॅकआउट ऑफ द स्कोअर लेगला थोडासा लॉंग लेगच्या दिशेने हा फिल्डर आहे. पहिला बॉल घेऊन जातोय यश पाटील. टॉप एज लागले. ओ फिल्डर आहे यज्ञेश. डिरेक्ट हिटचा प्रयत्न हो थ्रो झाला होता मात्र बॅकअप चांगला आहे. स्वप्नील पाटील फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. यज्ञेशची एक कॅच चांगला घेतलाय यज्ञेशने. अतुल ठाकरे याचा तो महत्वाचा कॅच होता अतुल याचा. कारण अतुलला जीवनदान दिला असतं तर अतुल अगदी बरसला असता बॅटिंग मध्ये. 1 रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 9 रन्स. पुढील बॉल गतीमध्ये मिश्रण केलंय. पुन्हा एकदा एज लागले. टॉप पेच लागले. अध्यक्षने आणखीन एक चांगला कॅच घेतलाय. आणखीन एक विकेट जाईल. फलंदाज होतोय बाद. दुसरी विकेट जाते ती गजानन सावंतवाडा टीमची. फलंदाज धनराज इज आउट. मागच्या मॅचचा हिरो ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती योगेशने आणि मॅन ऑफ द मॅच राहिला होता तोच फलंदाज यावेळेस मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग साठी येताना दिसतोय. क्रमांक 4 वर टॉप ऑर्डरचे बॅटर आपण बघितले सुरुवातीचे दोन्ही सुद्धा सलामीचे फलंदाज धनराज सावंत आणि अतुल हे बाद झालेले आहेत. धनराजने बनवले आपल्या टीम साठी 4 बॉल मध्ये 7 आणि अतुल शून्यावर बाद झाला होता गोल्डन डक वर या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जातोय. 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी. दुसरा ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज यश पाटील. चांगली गोलंदाजी. मी म्हटलं का हा विकेट टेकर गोलंदाज आहे.
प्रत्येक बॉल अगदी चांगल्या व्हेरिएशनने टाकताना दिसतोय. गती चांगली आहे. त्यानंतर कधी कधी स्लोअर पण टाकतोय, कधी कधी कटर सुद्धा टाकतोय. तर भरपूर इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. सध्या जर आपण बघितले गोलंदाजीमध्ये, गोलंदाज यश पाटीलने, पुन्हा यश पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटने फक्त ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बाउन्सर बॉल होता. मिड विकेटला थोडीशी मिसफिल्डिंग, प्रेशर वाढवला. पहिली धाव जोरात काढली होती आणि थोडीशी मिसफिल्डिंग जशी झाली तसंच लगेच सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलंय. हर्ष पाटील होता, त्याच्याकडून मिसफिल्डिंग झाली जरूर, मात्र निशांक पाटीलने चांगली बॅकअप केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 11 रन्स, 11 लॉस ऑफ 2 विकेट. ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मजबूत टीम आहेत आणि ज्या वेळेस या दोन टीम मध्ये मॅच झाले ना, त्या वेळेस प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन झालंय आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळालेली आहे. यश पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने योगेश साठी उडवले या बॉलला, लॉंग ऑनच्या बाहेर पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 रन्सच्या बॅट मध्ये तो हा षटकार. आहे जरी टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज बाद झाले तरी सुद्धा कुठलाही प्रेशर नाहीये. ते म्हणजे गजानन स्फूर्ती सावंतपणा टीमवर, त्यांना माहिती त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. हा फटका पण पाहिला, फोर्सिंग शॉट अप्रतिम होता. हवेच्या दिशेने या बॉलला पाठवलं होतं माउंटच्या बाहेर षटकारासाठी. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 17 वर. हो चांगला बॉल, या वेळेला ऑन साइडला टर्न करायचं होतं, चुकतो फलंदाज. हा तो डॉट बॉल, प्ले अँड मिस. बॉल झालेला आहेत 5, अंतिम 1 बॉल शेष असेल. उर्वरित जर बघितलं आपण 13 बॉल शेष आणि 13 मध्ये हवे आहेत 26. 26 ची आवश्यकता आणखी नसेल मॅच जिंकण्यासाठी. 13 बॉल शेष, प्रत्येक बॉलवर 2 रनची आवश्यकता असेल. हा बॉल सुद्धा अतिशय महत्वाचा असेल दोन्ही टीम साठी आणि हा शेवटचा बॉल घेऊन जातोय यश पाटील. आणखीन एक चांगला बॉल, पंचांचा इशारा आहे की हा वाईड जास्त बाहेर गेला आणि DRS ची मागणी केलेली आहे ती फिल्डिंग करणारी टीमने आणि चेक केलं जाईल या ठिकाणी वाईड आहे की फेअर डिलिव्हरी. वाईड बॉल, एकच लाईन आहे. आपण बघितलं तर त्या ठिकाणी रिटर्न केस दिसते आपल्याला, त्याच्या बाहेरून हा बॉल गेला होता. सो पंचाचा निर्णय हा वाईड आहे. एक अतिरिक्त रन मिळते, एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 18 रन्स. रिव्ह्यू लॉस झालेला आहे फिल्डिंग करणारी टीम टीआर स्पोर्ट नागले टीमचा. 13 बॉल 25 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर यश पाटील. अपील आहे या वेळेला, मात्र पंच सहमत नाही. थोडासा अपिश होता बॉल आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली सुद्धा घेणारा बॉल होता, त्यामुळे नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. ओव्हरची होते समाप्ती. चांगला बॉल टाकला अंतिम बॉल यशने. या षटकामध्ये षटकार लागला, मात्र एकत्रित धावसंख्या जर आपण बघितली खर्च केली या ओव्हरमध्ये ती 10 रन्स खर्च केलेले आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सावंतपणा टीमची 18 वर 2 विकेट. उर्वरित 12 बॉल शेष आणि 12 बॉल मध्ये 12.5च्या सरासरीने बनवायच्या आहेत 25 रन. घेऊया आपण डीजे ब्रेक. पेनल्टी मेट ओव्हर आहे.
आणि पेनल्टी मेट ओव्हर म्हणजे निर्णायक ओव्हर आहे. या निर्णायक ओव्हर मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी होईल की चांगली फलंदाजी होईल, या ओव्हर नंतर समजेल आपल्याला मॅच कुठल्या दिशेने जाते की पुन्हा एकदा मॅच समांतर राहते अंतिम ओव्हर पर्यंत. निर्णायक ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज नील पाटील. नीलने आज बॅटिंग सुद्धा अप्रतिम केली आहे. जो षटकार मला नक्कीच लक्षात राहील सर्वांच्या, नील पाटीलच्या बॅट मधून मला 12 धावा केल्या होत्या 5 बॉल मध्ये नीलने, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार सामील होता. तोच नील पाटील बॉलिंग ट्रॅक वर येतोय. बॉलिंग सुद्धा अतिशय चांगली आहे. हे दोन्ही सुद्धा बंधू जे आहेत अनिल पाटील यांचे सुपुत्र आहेत यश आणि नील, रेडी होऊन येताना दिसतात. यजमान टीम टायगर स्पोर्ट बीबी पाडा जी पहिल्या दिवसामधून ग्रुप ग्रामपंचायत पोमण या गटामधून बाहेर आलेली आहे सुपर 3 मध्ये. पहिला बॉल घेऊन जातोय नील पाटील. हो हो, यावेळेला चांगला बॉल, बॅक ड्राईव्ह आपल्या बॉलमध्ये चांगली फिल्डिंग. स्ट्राइक एंडला बॅटर आपल्याला दिसतोय वैभव धूम, डाऊन स्ट्राइक एंडला दिसतोय बॅटर योगेश बरफ. ही जोडी मैदानामध्ये आहे. 11 बॉल शेष, 11 मध्ये 25 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हो, आणखीन एक चांगला बॉल, रायसिंग डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. लेन बॉल होता, टप्पा पडल्यानंतर निमान बाउन्स मिळाला. विकेट कीपर तन्मय पाटीलच्या हातामध्ये बॉल, प्लॅन मिस. जबरदस्त बॉलिंग, ही खासियत आहे नील पाटीलची. नील पाटील बाउन्सर अतिशय चांगला होऊ शकता ही मॅच जिंकण्यासाठी. बघूया कोणता गोलंदाज आहे जो 16 धावा डिपेंड करण्यासाठी येईल या स्पोर्ट नागले टीम साठी. अंदाज आहे निशांत पाटील आणि निशांतला 16 धावा डिपेंड करायच्या आहेत. आणि जर बघितलं आपण तर 16 धावा ह्या बनवायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. वैभव धूम आणि योगेश बरफला सावंतपाडा या टीमला महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम साठी. ही मॅच जर जिंकली तर तुम्ही आजच्या दिवसातल्या अंतिम मॅच पर्यंत पोहोचू शकाल, त्यानंतर क्वालिफाय होऊ शकाल. अंतिम मॅच जिंकल्यानंतर अंतिम आजच्या दिवसातला जो लॉट आहे ज्यामध्ये 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेली आहे ती न्यू स्टार कामनची टीम. पहिला बॉल घेऊन जाईल, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय निशांक. पहिलाच बॉल पुल केलाय, मात्र फिल्डर बॉल खाली चांगला कॅच वैभव पाटीलने घेतलाय. विकेट या ठिकाणी जाईल वैभव धूम याची आणि पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे निशांक पाटीलने. गोलंदाजाने आपल्या ओव्हर मध्ये 3-3 डॉट बॉल टाकलेले आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय गोलंदाज निशांक पाटील. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची टिया स्पोर्ट नागली टीम साठी, मात्र खराब सुरुवात म्हणू शकतो आपण सावंतपाडा टीम साठी. नवीन बॅटर येतोय बॅटिंग साठी राज घाटाल, जो गेम चेंजर खेळाडू म्हटला जातोय. मॅच विनिंग बॅटिंग करताना दिसतोय प्रत्येक वेळेस. केपीएल मध्ये सुद्धा बघितलं, मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं चांगली बॅटिंग केली होती राज घाटालने. तोच राज घाटाल यावेळेस स्ट्राइक एंडवर आणि बॉलिंग साठी पुन्हा एकदा सज्ज होतोय निशांक पाटील. 5 बॉल 16 ची आवश्यकता. हो हो, फ्लाइट दिली होती, ह्या वेळेला बॉल जागीच राहतोय. डीप मध्ये फिल्डर आहे, जवळ कुठलाही फिल्डर नव्हता आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटरने. सिंगलचा डबल मध्ये कळवाट आणि थ्रो सुद्धा खराब आहे. रनआउटची संधी होती आणि विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. योगेश बरफची ही विकेट जाते, आणखीन एक फलंदाज बाद.
थ्रो खराब झाला आणि थोडस ओव्हरथ्रोवर चान्स घेण्याचा प्रयत्न केला होता योगेशने. त्यानंतर चांगला थ्रो नॉस्ट्राइक एंडला तन्मय पाटीलचा निशांकच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे विकेट जाते रनआउटच्या रूपे. 2 धावा आलेत आणि सॉरी 2 धावा आल्या होत्या. तिसऱ्यासाठी हा विकेट जाताना दिसला आपल्याला. आता बघितलं आपण तर उर्वरित 4 बॉलचे 4 बॉल मध्ये 14ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. अद्यापही सामना बॅलेन्सिंग आहे. कोणतीही टीम या ठिकाणी जिंकेल हे आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये, कारण क्रिकेट खेळच हा महान अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय ज्यामध्ये काही निश्चित नाहीये. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज निशांक पाटील. पुलचा फटका आहे पुन्हा एकदा. बॉल खाली फिल्डर हर्ष पाटील चांगला कॅच घेतलाय. विकेट जाईल. फलंदाज राज काटाल इज आउट. प्रयत्न आपण बघितला अगेन्स्ट द टर्न हा फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं. ताकद चांगली लागली नव्हती या फटक्यामध्ये. लॉंग ऑनच्या दिशेने उभा होता हर्ष पाटील. त्यांनी चांगलं जजमेंट केलं. शरीराचं चांगलं संतुलन बनवलं. चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवले. पहिले 3 बॉल टीआर स्पोर्ट नागले टीमच्या खात्यामध्ये जातात आपल्याला असं सांगायला वाव ठरणार नाही. उर्वरित 3 बॉल शेष 3 मध्ये 14ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. तर आता आपण म्हणू शकतोय की ही मॅच फिल्डिंग करणारी जी टीम आहे त्या टीमच्या पक्षाच्या बाजूने थोडीशी ही मॅच झुकलेली असं म्हणू शकतोय. तर अद्यापपर्यंत ही मॅच कोणती टीम जिंकेल आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येतोय. आशिष यादव येतोय बॅटिंग साठी. पुढील बॉल घेऊन जातोय निशांक. ओहो लेग ब्रेक होता हा. टर्न होतोय. अतिशय चांगला टर्न मिळताना दिसतोय या विकेटवर निशांक पाटीलला. हा येतोय डॉट बॉल. 2 बॉल शेष 2 फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी ही मॅच जिंकून देईल टीआर स्पोर्ट नागले टीमला. 2 मध्ये 14ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आता आपण म्हणू शकतोय फक्त 2 फेअर डिलिव्हरी टाकायच्या आहेत निशांक पाटीलला. 2 षटकार जरी लागले तरी सुद्धा मॅच जिंकू शकेल. आणखीन एक चांगला बॉल. बॅट स्विंग केली होती मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अंतिम 1 बॉल शेष. काय जबरदस्त षटक टाकले. फक्त 2 धावा आणि 2 विकेट सुद्धा मिळवलेले आहेत निशांक पाटीलने. अंतिम 1 बॉल शेष. औपचारिकता आता म्हणू शकतोय 14ची आवश्यकता 1 बॉल मध्ये. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईड आहे. थोडस गती वाढवली या बॉलवर निशांक पाटीलने. सरळ टाकला होता हा बॉल. 1 अतिरिक्त रन. 13ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी 1 बॉल शेष. चांगला पिकअप शॉट. फ्लिक केला बॉलला आणि पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार मात्र यावेळेस या स्पर्धेच्या बाहेर जाते ती गजानन स्फूर्ती सावंतवाडा टीम. हार्डलॉक चांगला खेळ पाहायला मिळाला. एक रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या नजरेस आला मात्र अंतिम क्षणामध्ये